सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, जय शिवराया, जय संविधान। सोलापूर समाज कल्याण जात पडताळणी विभागामध्ये अनेक लोकाला न हाक त्रास दिला जातो। जात पडताळणीसाठी अक्षरशः त्यांना हेलपाटे घालवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। जात पडताळणीच्या नावाखाली ज्या पद्धतीने एखादा जात पडताळणीसाठी एखादा प्रकरण आलं, त्या प्रकरणामध्ये असं सांगितलं जातं आहे की तुम्ही वर्षाच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी करून घेणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे। मग मला असं या माध्यमातून असं विचारायचं आहे, जर वर्षाच्या आतमध्ये जर जात पडताळणी करायची असेल तर एखादा नोकरीला कर्मचारी लागला तर त्याची ट्रेनिंगलाच 1 वर्ष असतात, मग तो कधी जात पडताळणी करून घेणार? अनेक लोकांचे तक्रार आहेत, अनेक लोकांना विद्यार्थी असेल, महानगरपालिकेतील कर्मचारी असतील, यांना विनाकारण हेलपाटे घालवायला लावतात। परवा दिवशी आम्ही 2 दिवसापूर्वी समाज कल्याणचे अधिकारी संतोष जाधव यांना भेटलो आणि त्यांना विचारलं की साहेब, आपण लोकाला अडवणूक करताय, लोकाला अडवं लावताय की तुम्ही वर्षाच्या आतमध्ये जात पडताळणी करणं बंधनकारक आहे, तुम्ही केलं नाही म्हणून ते प्रकरण पेंडिंग ठेवता आणि आमच्याकडे GR आहे वगैरे असं सांगता। साहेब, कसला GR आहे? GR असेल तर आम्हाला दाखवा। तर त्या ठिकाणी साहेबांनी कुठलेही GR दाखवलं नाही, कसलंच नाही। जर विनाकारण सर्वसामान्य लोकाला, विद्यार्थ्याला, कर्मचाऱ्याला जर त्रास देत असतील, जर जात पडताळणी त्यांना कामाला जर त्यांनी अडवणूक करत असतील, तर येणाऱ्या काळात युवा भीमसेना ही आक्रमकपणे समाज कल्याण जात पडताळणी विभागात एक उग्र पद्धतीचं आंदोलन करेन आणि या ठिकाणी सर्व जनतेला मी आवाहन करतो आहे, ज्याला या जात पडताळणी विभागाकडून त्रास दिला जात आहे, ज्याला या ठिकाणी पिळवणूक केली जाते, पैसे मागितले जातात, तशाने आमच्या संघटनेकडे संपर्क करावा। आम्ही योग्य ते आपल्याला या ठिकाणी न्याय मिळवून देऊ। तुमचे जे काही पेंडिंग विषय असतील, जे काही तुमचे प्रकरणं असतील, आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करू। आणि या माध्यमातून बघा, लोकाला अडवणूक करू नका। विद्यार्थ्याच्या या ठिकाणी शिक्षणाचा जो विषय आहे, कॉलेजमध्ये जे लागणारे जात पडताळणीचा विषय आहे, महानगरपालिकेचे कर्मचारी अनेक लोक हेलपाटे घालतात, अनेक या ठिकाणी कर्मचारी अधिकारी की हा विषय तुम्ही घ्या, खरंच आम्हाला या ठिकाणी खूप त्रास होतो आहे। या पद्धतीने आमच्याकडे तक्रार आल्यानंतर आम्ही या पाठपुरावा करतो आहे। सर्वसामान्याला, या जनतेला या ठिकाणी आवाहन करतो आहे, तुम्हाला त्रास असेल, कुठल्याही पद्धतीने कोण अडवणूक करत असेल, जात पडताळणीसाठी काही अडचण असेल तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेकडे तक्रार करा, संपर्क करा। धन्यवाद।